सर आवाज? हा माईक चालू करा ना. आता येतोय आवाज? हो येतोय. बरं बरं ठीक आहे. हो करा सुरू मीटिंग. हो करतो स्टार्ट लगेच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयाअंतर्गत अपूर्णांक या भागातील व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक या भागावर माहिती बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर चला तर मग अपूर्णांक म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊया. अंश आणि छेद रूपातील अशी संख्या ज्याचा छेद हा शून्या व्यतिरिक्त असेल. अंश आणि छेद रूपातील अशी संख्या ज्या संख्येचा छेद हा शून्य व्यतिरिक्त असतो, अशा संख्येला आपण अपूर्णांक म्हणणार आहोत. मग या अपूर्णांकामध्ये दोन प्रकार आहेत, दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. मग दशांश अपूर्णांक म्हणजे काय? परत एकदा रिपीट करतो मी. अपूर्णांक म्हणजे अशी संख्या ज्याच्यामध्ये अंश आणि छेद आहे. उदाहरणार्थ 2/5. पण हा जो छेद आहे हा शून्य नसायला हवा. शून्यापेक्षा इतर कोणताही चालेल, पण शून्य नसायला पाहिजे, तर त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. मग या अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. आणि तिसरा एक प्रकार आहे जो व्यवहारी अपूर्णांकाशी संबंधित आहे, तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर आपण सुरुवातीला दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक यांच्याशी संबंध यांच्या संबंधित दोन. आता मी म्हणजे हा व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. दुसरा प्रकार, जेव्हा याच अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 100 किंवा 1000 म्हणजे 10च्या पटीतील असेल, तर त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. आता मी हा जो अपूर्णांक लिहिलाय हाच थोडा मी बदल करून मांडतो. आता हा जो अपूर्णांक मी मांडलाय याला मी म्हणेल दशांश अपूर्णांक, किंवा हा मला असाही मांडता येईल 4/10. याला सुद्धा मी म्हणतोय दशांश अपूर्णांक. मग ह्या व्यवहारी अपूर्णांकाला मी दशांश अपूर्णांक कधी म्हणालो? तर जेव्हा अपूर्णांकाचा छेद हा 10, 100 किंवा 1000 म्हणजे 10च्या पटीतील असेल, तर त्यावेळेस त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणलं जातं. जसं इथं छेद 100 आलाय म्हणून हा दशांश अपूर्णांक आहे. हा इथं छेद 10 आलाय म्हणून हा दशांश अपूर्णांक आहे. मग आता या दशांश अपूर्णांकाचं वाचन कसं केलं? 3/10 असा हा दशांश अपूर्णांक आहे. मग याचं वाचन कसं करणार? 3 दशांश आपल्याला म्हणावं लागेल 3 दशांश. बर, याचं वाचन तर सोपं होतं, 3 दशांश. मग समजा जर छेद 100 असेल तर याचं वाचन कसं करणार? तर 3 शतांश. याचं वाचन होईल 3 शतांश. पण जर छेद 1000 असेल तर याचं वाचन कसं होईल? 3 सहस्रांश. आता एक एक अंक होता अंशाला, म्हणून वाचन करणं अतिशय सोपं गेलं. 3 दशांश, 3 शतांश, 3 सहस्रांश असं याचं वाचन झालं. पण समजा हा अपूर्णांक थोडा वेगळा लिहितोय मी आता. 0.32 अशी संख्या आहे. आता मी छेदरूपात लिहिलेली नाही. इतक्या वेळ मी जी लिहिली होती छेदरूपात लिहिली होती. आता यालाही आपण छेदरूपात लिहिणार आहोत, पण त्यापूर्वी एकदम याचं वाचन सांगतो. हिचं वाचन कसं करणार? 0.32 आहे. आता 0.32 आपण सरळ सरळ म्हणून जातो की 0.32, पण असं वाचलं जात नाही. मग काय वाचलं जातं? 0.32
दशांश किंवा दशांश चिन्ह असंही म्हणलं जातं. दशांश चिन्ह या पद्धतीने आपण करू शकतो. मग 0.चिन्ह 3 आणि 2 3 2 या पद्धतीने याचं वाचन होणार आहे. 3 2 किंवा 0 हॅलो सर, सायंदाने सर. हॅलो हॅलो सर. शून्य दशांश चिन्ह 3.2 असंही वाचता येतं. 0.चिन्ह 3.2 हा 3 याला दशांश म्हणायचंय, 2 ला शतांश म्हणायचंय. या पद्धतीने सुद्धा आपण वाचन करू शकतो. आता हे 0.चिन्ह मी जे 32 लिहिलं होतं हे आपल्याला अशा पद्धतीने मांडता येतंय. 0.चिन्ह 3 आणि अधिक 0.चिन्ह 0.2. मग हा 0.चिन्ह 3 यांची दोघांची बेरीज येते 0.32 अशी येते. बरं, हा जो 0.चिन्ह 3 आहे तर मी याला असे लिहू शकतो 3/10. नाही, 3/10 म्हणजे काय? जेव्हा दशांशचिन्ह पहिल्या घरावर असतं त्यावेळेस तो लिहिताना आपण 3/10 असं लिहितो. मग दशांशचिन्ह जर दुसऱ्या घरावर असेल तर याला 2/100 ज्याचा छेद 10 असतो त्याला दशांश म्हणलं जातं. म्हणून मी शेवटचं जे वाचन लिहिलं होतं 0.चिन्ह 3.2 असं जे वाचन होतं, मग त्यानुसार 3/10 संख्या आहे 3/10. म्हणजेच काय 0.चिन्ह किंवा 3 आणि 0.चिन्ह 0.2 म्हणजे 2 या पद्धतीने. वाचन या पद्धतीने करता येऊ शकतं. आपण वेगवेगळ्या प्रकारे वाचन करू शकतो. पुढची एक संख्या घेतो मी 2.45 अशी संख्या आहे. 2.45. मग याला 2 ला काय म्हणता येईल? 2.45 असंही म्हणता येईल. 2 हा पूर्णांक आहे. 45/100 म्हणजे 2.45 किंवा 2.4.5 असंही वाचन करता येईल. या पद्धतीने आपण वाचन करू शकतो. 2.4.5. कोणताही मेसेज टाकण्याच्या अगोदर सर्वांनी एक खात्री करून घ्या, प्रत्येकाचा मेसेज त्याच्या नावानिशी रेकॉर्ड होतोय. म्हणून आपण तासिका संपल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्यावेळेस तुम्ही रिप्लाय करा. जर तुम्ही जे रेकॉर्ड रिप्लाय करताय तर त्या सगळ्यांची नोंद होती. त्याचा आयडी जातोय, तुमचा मीटिंग आयडी जातोय, तुमचा फोनचा ऍड्रेस जात असतो. तर सगळ्यांनी काळजी घ्या की विनाकारण मेसेज टाकू नका. जे तुम्हाला अडचण आहेत त्या संदर्भात आपण परत बोलूया. मेसेज टाकू नका कोणतेच. जी अडचण असेल त्या संदर्भात अभ्यासाशी संदर्भात आपण बोलूया, त्याच्यावर चर्चा करूया. कारण तुमचे मेसेज प्रत्येक मेसेज रेकॉर्ड होतोय. तुम्ही ज्यावेळेस मेसेज ऑप्शनवर क्लिक करता त्यावेळेस त्याची पहिली सूचना येते आणि ह्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग आहेत, त्यामुळे काळजी घ्या. कोणताही मेसेज टाकण्यापूर्वी काळजी घ्या सर्वांनी. तर पुढे बघूया आपण. हे वाचन झालं दशांश अपूर्णांकाचं. मग या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत असते. जसं आपण 2725 अशी संख्या आहे तर याची स्थानिक किंमत लिहायची झाली
तर एकक, दशक, शतक आणि हजार या पद्धतीने असते. मग पहिल्या 2ची स्थानिक किंमत किती झाली? 2000 झाली. त्यानंतर 7ची किंमत 7ची स्थानिक किंमत 700 होती. पुढच्या 2ची स्थानिक किंमत 20 आणि शेवटच्या 5ची स्थानिक किंमत ही एकक स्थानचा अंक असल्यामुळे 5 होते. अगदी याच पद्धतीने जे दशांश अपूर्णांक असतात त्यांची सुद्धा स्थानिक किंमत आपल्याला देता येते. मग एक अपूर्णांक घेऊ आपण 324 दशांश चिन्ह 789 किंवा 789 लिहिलेत मी. 324 दशांश चिन्ह 789 या पद्धतीने. मग आता यांची स्थानिक किंमत लिहायची आहे तर मी एक तक्ताच तयार करतो म्हणजे सहज लक्षात येऊन जाईल. तीनशे 24 दशांश चिन्ह 789. 3ची स्थानिक किंमत सर्वांना माहित आहे तर 3ची स्थानिक किंमत होणार आहे 300. 2ची स्थानिक किंमत होते 2 दशक आहे 20. ठीक आहे, याला मी याच्यावरती लिहितोय एकक, दशक, शतक आणि दशांश चिन्हाच्या पुढे सुरू होतोय दशांश, शतांश आणि सहस्रांश. दशांश, शतांश आणि सहस्रांश या पद्धतीने. आणि 4 हा एकक स्थानी आहे. 4 एकक म्हणून त्याची स्थानिक किंमत 4 आहे. मग आता आपण दशांश चिन्हाच्या पुढे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे ते दशांश चिन्हाच्या पुढे आहे. मग 7 दशांश. 7 दशांश म्हणजेच 7/10. 8 दशांश म्हणजेच 8 शतांश आहे. 8 शतांश म्हणजेच 8/100. 9 सहस्रांश म्हणजे 9/1000. 9/1000 या पद्धतीने 7/10, 8/100 आणि 9/1000. म्हणजे थोडक्यात काय, ज्याचा छेद 1000 आहे त्याला आपण सहस्रांश म्हणत असतो. ज्याचा छेद 100 आहे त्याला शतांश म्हणलं जातं आणि ज्याचा छेद 10 आहे त्याला दशांश म्हणलं जातं. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. मग 7/10 म्हणजेच काय, तर 7/10 म्हणजे 0.7 ही स्थानिक किंमत लिहिली आम्ही. ही 7ची स्थानिक किंमत 0.7 म्हणजे 0.07 किंवा 7/10. 8ची स्थानिक किंमत 0.08 आणि 9ची स्थानिक किंमत 0.009 या पद्धतीने राहणार आहे. 9ची स्थानिक किंमत होती 0.009. बघूया पुढचा भाग. स्थानिक किंमत झाली. आता बेरीज करताना, वजाबाकी करताना आपण कोणती काळजी घ्यायची? जेव्हा दशांश अपूर्णांकांची बेरीज असते. मग आता नेहमी बेरीज करतोय आपण त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. मग वेगळं काय आहे? मी 2 संख्या घेतोय, छोट्या संख्या घेतोय 6.3 आणि दुसरी घेतोय 7.9. अशा 2 संख्या घेतल्या. बरं, बेरीज वजाबाकी करताना आपल्याला त्यांना उभ्या मांडणीत मांडणं गरजेचं आहे. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही आडव्या मांडणीतही सोडू शकता, पण उभ्या मांडणीत एकदा मांडून आपण त्याला सोडूया. मग 16.3 आणि 7.9 या 2 संख्यांमध्ये जर बघितलं तर मी काय केलंय, दशांश चिन्हांच्या खाली दशांश चिन्ह मांडलंय आणि त्याच्यानंतर त्या क्रमाने संख्या 3 काय होता, तर 3 दशांश होता आणि 9 पण दशांश होता. मग 3च्या खाली बरोबर 3 आला पाहिजे, म्हणजे दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. आणि जर त्याच्या पुढील संख्या असेल, आपण पुढच्या उदाहरणात बघूया, शतांश असेल तर शतांशाच्या खाली शतांश आला पाहिजे. बरं, एवढी बेरीज एकदा करून घेऊया. मग 9 3 किती झाले? 12. 12 झाले. मग 12 मध्ये काय असणार आहे? एक दशक आणि 12 झालेत तर त्याच्यामध्ये 2 हा दशांश होतोय. 12 मध्ये 10 म्हणजेच काय, तर एक एकक होतोय. 10 म्हणजे एक एकक आणि 2 हा दशांश असणार आहे. म्हणून 2 मी जागेवर लिहिला. त्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, ही काळजीने घ्यायचंय. आणि 10 दशांश एक म्हणजेच एक एकक झाला, म्हणून एक एकक इकडे हातचा म्हणून घेतलाय मी. 7 7 13 आणि 1 14, 1 आणि 1 2 म्हणून हे आलं
सॉरी 7 आणि 6 13, त्यानंतर एक 14, चुकतं, एक मिनिट. हा 7 आणि 6 13 आणि एक 14, हातचा आला एक 24.2 हे आपलं उत्तर आलं. ही बेरीज करताना आपल्याला घ्यायची काळजी आहे, किंवा वजाबाकी करताना आपण सेम नियमाचा वापर करू शकतो. हेच उदाहरण आपण आता वजाबाकीसाठी घेऊया. 16.3 आणि 7.9, 16.3 आणि 7.9, बरोबर. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं गरजेचं आहे, जसं मी लिहिलं, बरोबर. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आहे. मग 13तून 9 गेले, 3तून 9 वजा होत नाही, म्हणून 13तून 9 वजा केले, बाकी उरले 4. मग त्यासाठी आपण हा जो 6 एकक होता, या एककाकडून एक दशक घेतला होता आपण, 1.6 एकक आहे. मग तो त्याच्याकडून आपण 1 घेतला, म्हणजेच तो 1 झाला, म्हणजे 10 झाले. मग इथला 1 कमी झाला, इथं 5 उरले होते, 5तून 7 वजा होत नाही, आपण शेजारच्याकडून उष्ण घेतोय, इथं 0 राहिले, मग इथं 15 झाले. मग 15तून जर 7 वजा केले, शिल्लक राहतात 8. मग 8.4. महत्वाचं म्हणजे दशांशाच्या खाली दशांश, 3 हा दशांश होता, दशांशाच्या खाली दशांश चिन्ह, दशांश घेतला, त्यानंतर 9 घेतला, आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, तर यांची वजाबाकी आली 8.4. बरं, हे झालं. दशांश संख्या असताना जर समजा दशांश आणि शतांश अशा संख्या असेल तर मग 16.73 आणि 5, पुढची संख्या घेतो मी, 5.1 अशी संख्या आहे. तर आता मांडणी करणं खूप गरजेचं आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक मांडणी करावी लागेल आपल्याला. प्रश्न येताना असा आडव्या मांडणीत येतो, प्रश्न उभ्या मांडणीत येत नाही, त्याची मांडणी आपल्याला करून घ्यावी लागते. मग 16.73 अधिक, मी जसं सांगितलं होतं, 1 हा काय आहे तर दशांश आहे. मग पहिल्या संख्येमध्ये दशांश कोण आहे? 1 हा दशांश चिन्ह आहे, तर पहिल्या संख्येमध्ये 7 हा दशांश आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, दशांशाच्या खाली दशांश येणं गरजेचं आहे. मग 5 हा एकक आहे आणि 6 एकक आहे, मग 5च्या खालोखाल बरोबर, सॉरी 6च्या खाली खाल बरोबर 5 येणं गरजेचं आहे, कारण दोन्ही एकक आहे. दशांश चिन्हाच्या शेजारी डावीकडून एकक दशक सुरू होतात, मी आधीच तक्ता मांडून दाखवला होता, एकदा परत आपण इथं बघूया. दशांश चिन्हाच्या डावीकडे एकक, त्यानंतर दशक, नंतर शतक या क्रमाने संख्या असतात, आणि दशांश चिन्हाच्या पुढे उजवीकडे जर घेतलं तर दशांश, शतांश आणि सहस्रांश या क्रमाने संख्या असतात. येऊया इथं आपण परत आता. म्हणून मी एककाच्या खाली एकक, 6 एकक होता, 5 एकक होता, एककाच्या खाली एकक मांडला. त्यानंतर 5 एकक आहे, सॉरी 5 एकक 6च्या खाली मांडला. पुढे 1 हा दशांश आहे आणि 7 दशांश आहे, म्हणून बरोबर 7च्या खालच्या बाजूला मी 1 मांडला, आणि 3 हा शतांश आहे, 3ला काही जोडी नाही, म्हणून मी तिथं 0 घेतोय आता. आणि मग ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 3 3 आला, 7 आणि 1 3 झाला, 7 आणि 1 8 होतोय, 6 आणि 5 11 झाला, हातचा आला 1, मग 21.8.3 शतांश, किंवा 21.83 असंही आपण याचं वाचन करू शकतो. वाचन करण्याच्या अनेक पद्धती आहे, ते मी तुम्हाला इथे सांगितल्या. 21.8.3 शतांश किंवा 21.83 असं म्हणलं तरी चालेल. थोडक्यात काय, तर बेरीज वजाबाकी करताना एक संख्या, जी स्थानिक संख्या आहे, समजा एकक असेल तर एककाच्या खाली एकक आला पाहिजे, दशक असेल तर दशकाच्या खाली मांडणी करायची, त्यानंतर दशांश असेल तर दशांशाच्या खाली मांडणी करायची आहे. या पद्धतीने मांडणी केली तर बेरीज वजाबाकी चुकण्याचे कोणतेच चान्सेस नाहीत. तर बघूया पुढचं, गुणाकार भागाकार कसा करायचा आपल्याला दशांश अपूर्णांकांचा, ते एकदा समजून घेऊया. गुणाकार करताना समजा 0.1 0.2 या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करताना अतिशय सोपं आहे,
दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही, गुणाकार करताना दशांश चिन्ह गृहीत धरायचंच नाही आधी. मग म्हणून मी 1 गुणिले 2 लिहिलंय. मग बे एक बे झालं. आता मला पुढची कृती करायची आहे. मला दशांश चिन्ह किती झालेत? ह्या संख्येत इथं दशांश चिन्ह 1 आहे. एका घरावर दशांश चिन्ह मोजताना इकडून मोजत जायचं. मग इथं दशांश चिन्ह 1 ही संख्या आहे आणि 1च्या पुढे लगेच दशांश चिन्ह आलं, म्हणजेच याला म्हणायचं पहिलं घर. एका घरावर आहे. खालची संख्या 2 आहे आणि 2च्या पुढे लगेच दशांश चिन्ह आलंय, म्हणजे पहिल्या अंकानंतर लगेच दशांश चिन्ह आलं. इथं दशांश चिन्ह एका घरावर आहे असं मानलं जातं. मग पहिल्या संख्येत एक घर, दुसऱ्या संख्येत एकाच घरावर दशांश चिन्ह आहे. एकूण दशांश चिन्हांची संख्या झाली 2. मग आता हेच दशांश चिन्ह जे आहे आपल्याला उत्तरात द्यायचं. हे उत्तर आहे आपलं. 2 उत्तर आलेलं आहे. गुणाकार केला तर 2 आला आहे. मग याच्यात दशांश चिन्ह द्यायचं कसं करणार आहे? तर एकूण दशांश चिन्हाचे घर 2 झालेत. मग अशा वेळेस एकूण घर 2 झालेले आहेत. मग अशा वेळेस 2 आपलं दशांश चिन्ह मोजताना इकडून मोजत जायचंय. 2 म्हणजे पहिलं घर झालं. दुसऱ्या घरावर दशांश चिन्ह द्यायचंय. मग एक घर कमी पडतंय. मग मी काय करणार आहे? 0 घेणार आहे आणि मग त्याच्या पुढे दशांश चिन्ह देणार आहे. हे झालं 0.02. बघूया पुढं. दुसरा गुणाकार घेऊया, त्यातून आणखी समजून जाईल. पुढची संख्या आहे 0.7 आणि 3. ही एक संख्या आहे. यांचा गुणाकार करायचा आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे गुणाकार करताना दशांश चिन्ह विचारात घ्यायचं नाही. 7 गुणिले 3 म्हणजेच किती? 7 त्रिक 21. तर गुणाकार झाला आपला. आता दशांश चिन्हाचे घर मोजूया. कुठं किती घर आले दशांश चिन्ह? इथं 7 ही संख्या आहे. 7च्या पुढे लगेच दशांश चिन्ह आलंय, म्हणजे इथे एक घर झालं. इथं 3 आहे. 3च्या पुढे दशांश चिन्ह नाही, म्हणजे इथं दशांश चिन्ह नाहीच आहे. दशांश चिन्ह नाही इथं, म्हणजे एकूण कितव्या घरावर दशांश चिन्ह आलेत? एकाच. बेरीज जर केली 1 अधिक 0, एकाच घरावर दशांश चिन्ह आलं. मग आपल्याला सेम कृती ही उत्तरात करायची आहे. मग 7 त्रिक 21 हा गुणाकार आलेला आहे. तर याच्यामध्ये एका घरावर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजेच पहिली संख्या डावीकडून मोजत जातोय आपण, सॉरी उजवीकडून डावीकडे जायचंय आपल्याला. मग एक ही पहिली संख्या झाली. एकाच घरावर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 1च्या पुढे दशांश चिन्ह येईल, म्हणून उत्तर आलं 2.1. चला तर पुढचं गणित घेऊया आपण आणखी. इथं बऱ्याच वेळेस चुकवतात. दशांश चिन्ह कुठं घ्यायचंय हे आपल्याला समजतच नाहीये आणि मग चुकवतात. प्रश्न अतिशय सोपा आहे. दशांश अपूर्णांक हा अतिशय सोपा भाग आहे. अगदी आपण मागच्या वेळेस लसावी मसावी शिकलो त्याच्यापेक्षाही हा अतिशय सोपा भाग आहे. पुढचं उदाहरण घेऊया आपण. 2.15 गुणिले 0.4 ही संख्या घेतोय मी. आता यालाच उभ्या मांडणीत मांडतो. 2.15 गुणिले 0.4 यांचा गुणाकार करायचा आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा गुणाकार करायचा आपल्याला तेव्हा दशांश चिन्हाचा अजिबात विचार करायचा नाही. म्हणजे 215 गुणिले 4 ही माझी संख्या झाली. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 एक 4 आणि 2 6, 4 दुने 8, म्हणजे 860 झाले. मग आता आपल्याला द्यायचे आहे दशांश चिन्ह. मग नेमकं कितव्या घरावर द्यायचं? इथं बघूया आपण. इथं दशांश चिन्ह कितव्या घरावर आहे? दुसऱ्या घरावर दशांश चिन्ह आहे. कारण 5 ही पहिली संख्या, दुसरी संख्या 1 आहे, म्हणजे दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आलं. इथं मोजलं दशांश चिन्ह कितव्या घरावर आहे? पहिल्या घरावर आहे. म्हणजे एकूण घर किती झाले दशांश चिन्हाचे? तर एकूण दशांश चिन्हाचे घर झालेत 3. एकूण 3 घरं झालेत. मग उत्तरासाठी आता गुणाकार आलेला आहे 860. मग या 860 मध्ये आपल्याला तिसऱ्या घरावर दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग पहिली संख्या 0 आहे. ठीक आहे, हे पहिलं घर झालं. तिसऱ्या घरावर जायचंय आपल्याला. एकूण 6 हा दुसरा अंक आहे, 2 घरं झाले. 8 हा तिसरा अंक आहे, 3 घरं झाले आहेत. आणि 3 घरांच्या पुढे दशांश चिन्ह द्यायचंय, म्हणून मी दशांश चिन्ह इथं देतोय. आता ही झालं 0.860 किंवा शेवटी जर 0 आलं
तर याला आपण 0.86 एवढं म्हणलं तरी चालू शकतो. काहींचं म्हणणं आहे की गणित लिहिण्यासाठी मी एकदा माहिती समजून घ्या. तुम्हाला मी गणित लिहिण्यासाठी वेळ देतोय. ज्यावेळेस गणित सुरू होतील त्यावेळेस एकदा माहिती सांगतोय मी तुम्हाला. थोडा वेळ थांबा, एकदा समजून घ्या. जर अडचण आली तर तेवढा मला रिप्लाय करा तुम्ही. त्यात मी तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही समजला तर परत रिपीट करतो मी. त्याचं सांगा मला त्यावेळेस तुम्ही. आता सध्या फक्त समजून घ्या. हे झालं गुणाकाराचा नियम. अगदी याच्यासारखेच, जवळपास याच्यासारखेच. फक्त आता आपण गुणाकारामध्ये घर वाढवतोय तर भागाकारामध्ये थोडस बदल होईल. बरं, हे एकदा हे उदाहरण मी परत रिपीट करतोय. 2.15 आणि 0.4. अभ्यासाशी संदर्भात असेल रिप्लाय करा, इतर गोष्टीच रिप्लाय नका करू. काळजी घ्या. मी आधीच सांगितलं की तुमचं प्रत्येक गोष्ट रेकॉर्डिंग होती. अगदी मी बोलतो त्याच्याच सेट. ठीक आहे. परत हे उदाहरण 2.15 गुणिले 0.4. हेच उदाहरण रिपीट करूया. 2.15 गुणिले 0.4. याची उभ्या मांडणीत मांडणी करतोय. 2.15 गुणिले 0.4. मी सांगितलं त्याप्रमाणे गुणाकार करताना दशांश चिन्हाचा आपल्याला अजिबात विचार करायचा नाहीये. मग कसं होईल? 215 गुणिले 4. मग किती झाले? 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 एक 4 आणि 2 6 आणि 4 2 8, म्हणजेच 860 आलं. आता आपल्याला मोजायचे आहेत दशांश चिन्हाची घरं. एकूण घरं किती झाले? दशांश चिन्हाचे घरं मोजताना उजवीकडून डावीकडे मोजत जायचंय. 5 ला काय म्हणणार? 5 पहिला अंक झाला दशांश चिन्हाच्या, त्यानंतर 1 हा दुसरा अंक झाला आणि नंतर दशांश चिन्ह आलं. म्हणजे इथे एकूण घरं झालेत 2. दशांश चिन्हांचे एकूण घरं झालेत 2. त्यानंतर ठीक आहे, शेवटी आपण माईक चालू करूया, लास्टला करूया आपण. ठीक आहे, चालेल. तर दशांश चिन्हाचे घर इथं 2 झालेत. त्यानंतर इथं दशांश चिन्हाच्या पुढे एकच संख्या आहे, म्हणजे एकच घर आलंय. एकूण घरं झालेले आहेत 3. मग आपल्याला दशांश चिन्हाच्या तिसऱ्या घरावर दशांश चिन्ह द्यायचंय. मग एक एक घर परत मोजतोय मी. हे पहिलं घर होतं, हे दुसरं घर असेल आणि हे दशांश चिन्हाचं तिसरं घर आहे. मग एकूण 3 घरं झाल्यानंतर आपल्याला डावीकडून उजवीकडे देत आलोय आपण. मग दशांश चिन्ह द्यायचंय आणि मग 0. मग 0.860. आता काहींचं सहजासहजी उत्तर येऊन गेलं. आपण पुढचं घेऊया. आता भागाकाराच्या नियमात जायचंय. सोपी संख्या एकदा दशांश चिन्हाची आपण जागा कशी बदलते हे एकदा समजून घेऊया, म्हणजेच भागाकार करायलाही सोपं जाईल. त्याचा छेद किती आहे याच्यानुसार आपल्याला दशांश चिन्हाची जागा बदलता येतात, किंवा भागाकार करताना दशांश चिन्ह कसं सरकतंय, किंवा आपण चमचा, जी जुनी पद्धत आहे भाजक भाज्य भागाकार, या पद्धतीने भागाकार केला तरी जमू शकतं. तर एक सोपं उदाहरण घेऊया आपण आधी. 31.5 भागिले 10 करतो मी. आता हे उभ्या मांडणीत मांडावं लागेल आपल्याला. 31.5 भागिले 10. एक सोपी पद्धत सांगतोय तो. भागाकार करताना, जसं गुणाकार करताना आपण दशांश चिन्हांची आपल्याला गरज पडली नव्हती, शेवटी आपण उत्तरात दशांश चिन्ह दिले. इथंही असं करू शकतोय आपण. मग काय करू शकतो? तर 31.5 आहे आणि शेवटी 10 आहे.
मग अशा वेळेस ही मांडणी करताना आपल्याला काय करावं लागेल, छेदाला दशांश चिन्ह सॉरी अंशाला दशांश चिन्ह आहे, म्हणून अशा वेळेस काय करायचंय, तर छेदाला बरं अंशाला कितव्या घरावर दशांश चिन्ह आहे, तर पहिल्या घरावर दशांश चिन्ह आहे. अंशाला पहिल्या घरावर दशांश चिन्ह आहे, म्हणून छेदाला 10 ने गुणायचं आहे. बघा मी काय करतोय, 31.5 होतं, मला अंशाचं दशांश चिन्ह काढून टाकायचंय, म्हणून मी काय केलं, छेदाला 10 ने गुणणार आहे. छेद 10 होता आधीच, मग त्याचं दशांश चिन्ह काढून टाकायचं होतं. दशांश चिन्ह एका घरावर होतं, एक घर होतं, म्हणून मी काय केलं, छेदाला उलट क्रिया केली. अंशाला दशांश चिन्ह आहे ना, तर मी छेदाला गुणतोय, मग छेदाला कितीने गुणलं, 10 ने गुणलं. अतिशय सोपी पद्धत राहिली. मग किती झाली संख्या, 315/100. 10 झाले. भाकार करून मी तुम्हाला अनेक पद्धती सांगणार आहे याच्या. आता जेव्हा मोठमोठ्या संख्या येतील त्यावेळेस आपल्याला दशांश चिन्ह नेमकं कुठं घ्यायचं हे समजून घेण्यासाठी मी आता हे सांगतोय. जर अंशाला दशांश चिन्ह एका घरावर आहे तर ते जर काढून टाकायचं असेल, जसं मी इथं मांडलंय 315, अंशाचं दशांश चिन्ह होतं 31.5, ते काढून टाकायचं होतं, म्हणून मी छेदाला 10 ने गुणलं, तर संख्या झाली 315 आणि छेद झाला 100. मग आता याच्या पुढे काय, छेदाला जर संख्या 100 असेल तर उत्तरामध्ये मग अंशामध्ये 10, 100, 1000 या पटीतील असेल, तर अशा वेळेस उत्तरात काय करायचं, 100 आहे ना, मग 1-0 एकक स्थानचा 1-0 म्हणजे एक घर दशांश चिन्ह, दशक स्थानचा आणखीन 1-0 आलाय, सलग 2 शून्य आलेत. शक्यतो शेवटी 0 पाहिजे असे मी एक संख्या मांडतोय बघा, 102 परत 0 आणि मग एकूण किती शून्य झाले, 2, असं नसतं. तर सलग किती शून्य आले, जसं 100 मध्ये सलग 2 शून्य आले, एकक, पुढची संख्या 2 आली ना, तर याच्या शून्यांचा विचार, पुढे किती शून्य आले तर त्याचा विचार केला जात नाही, म्हणून ते घेता येणार नाही आपल्याला. तर 100 छेदाला 100 आहे, म्हणजेच एकाच्या पुढे 2 शून्य, म्हणून दशांश चिन्ह आपल्याला 2 घर सरकवायचं आहे. कुठं, डावीकडून उजवीकडून डावीकडे जायचं आहे. हे पहिलं घर, मी याला पहिलं घर म्हणेन. त्यानंतर हा एक म्हणजे दुसरं घर, आणि याच्या पुढे दशांश चिन्ह यायला पाहिजे, म्हणून उत्तर आलं 3.15. बऱ्याच मुलांचं याचं उत्तर सुद्धा आलं, त्यांनी एकदम फास्ट मध्ये सोडवलं. जर कोणाला काही अडचण असेल तर मी ही पद्धत सांगितली. आता हेच गणित त्याच्यात मी थोडस चेंज करतोय, दशांश चिन्हाचं देण्याऐवजी मी दुसरं गणित देतोय. 31.5 याला मी भागिले 5 करतो, भागिले 0.5 करतोय. आता थोडा बदल करतो. हे गणित आहे, तुम्ही खूप फास्ट सोडवलं, छान. 31.5 भागिले 0.5 अशी संख्या आहे. मग आता काय करायचं रे, बघूया. मग चला, ज्यांचं झालं असेल त्यांनी टाका उत्तर, बघूया कोण किती फास्ट सोडवत आहे, काही हरकत नाही. 31.5 भागिले 0.5. येतंय कोणाचं उत्तर, चला फास्ट मध्ये. चला, अजूनपर्यंत नाही आलं कोणाचं. सहा 6.3 आलंय, ठीक आहे ठीक आहे, मांडलंय आणखी 6.3. चालेल, दोघांचे उत्तर आले, चांगली गोष्ट आहे, खूपच छान सोडवलंय. चला, तर याला सोडवण्याची सोपी पद्धत, एकदम सोपी ट्रिक असेल. उत्तर कसं काढायचंय म्हणजे तुम्हाला परत चुकायला संधीच राहणार नाही. मी याच्यापूर्वी सांगितलं होतं, अंशाला जर दशांश चिन्ह असेल तर छेदाला 10 ने गुणायचंय. आता याच्या पुढचं सांगतोय, छेदाला जर दशांश चिन्ह असेल तर अंशाला गुणायचं आहे. फरक बघा, अंशाला दशांश चिन्ह असेल तर छेदाला गुणायचंय. ठीक आहे, मी उत्तर सांगतोय, आता उत्तर सांगतोय, काहींचं आलंय काहींचं चुकतंय, ठीक आहे. बघूया, आपण सांगतो, सगळं सांगतोय मी. तर अंशाला दशांश चिन्ह असेल तर छेदाला 10 ने गुणायचंय. मग दशांश चिन्ह कितव्या घरावर याच्यावर ठरवायचं आपल्याला. अंशाला दशांश चिन्ह एका घरावर आहे, म्हणून छेदाला 10 ने गुणायचंय, आणि छेदाला सुद्धा दशांश चिन्ह एका घरावर आहे, म्हणून अंशाला 10 ने गुणायचंय. मग मी काय करतोय बघा, आता मग तुम्हाला तुमच्या उत्तराची खात्री होऊन जाईल, नेमकं काय चुकलं का बरोबर आलंय तुमचं, तुम्हाला कळून जाईल. मग अंशाला दशांश चिन्ह एका घरावर होतं,
म्हणून मी काय केलं, छेदाला 10 ने गुणलं. छेदाला दशांश चिन्ह एका घरावर होतं म्हणून मी अंशाला 10 ने गुणलं. ठीक आहे. मग आता काय केलं, 10 आणि 10चा भागकर झाला. आता मी याच्यात पण सोपी ट्रिक सांगणार आहे. 10 एक 10, 10 एक 10, हेही झालं. मग आता पुढचा भागकर करायचा आहे मला. बघा आता काहींची उत्तर बरोबर यायला लागलेत. आता इतके वेळ चूक होते, आता काहींची बरोबर यायला लागलेत. ठीक आहे, छान यायला लागले, आता काय हरकत नाही. मग 5 × 30, बाकी उरला एक, 5 × 3 = 15, उत्तर यायला पाहिजे होतं 63. तर काहींचं काय झाली, गडबड झाली. 6.3 झालं, काहींचं 0.63 उत्तर आलं. काही हरकत नाहीये. मी तुम्हाला सांगितलंय, जर अंशाला दशांश चिन्ह एका घरावर असेल तर छेदाला गुणायचंय, आणि छेदाला दशांश चिन्ह एका घरावर आहे तर अंशाला गुणायचंय. चला याच्यातच मी हेच गणित ठेवतोय आणि थोडासा चेंज करतो. बघूया बरं कोणाचं फास्ट मध्ये उत्तर येतंय. माझ्या पद्धतीने सोडवा किंवा तुम्हाला तुमची जी पद्धत येत असेल त्या पद्धतीचा वापर करा. चला गणित तेच आहे, फक्त मी दशांश चिन्हांची जागा बदलतोय. भाकरातच चुका होण्याचे चान्सेस जास्त असतात. 31.5 भागिले 0.005. बघूया तर आता. चला फास्ट मध्ये कोणाचं येतंय बघूया. 31.5 आणि 0.005. चला काहींचं आलंय. अरे वा, छान छान. चला फास्ट मध्ये चालू आहेत. व्हेरी गुड, छान सोडवत आहेत. चला तर मी पण मांडतोय आता. बघा मग 31.5 अंशाला दशांश चिन्ह पहिल्या घरावर आहे म्हणून मी छेदाला अंशाचं मला दशांश चिन्ह काढून टाकायचंय. मी काढून टाकलंय आणि दशांश चिन्ह एका घराचं काढून टाकलंय म्हणून मी छेदाला 10 ने गुणलंय. बरं आता मी बघतोय छेदामध्ये दशांश चिन्हाची किती घरं, 1 2 3, एकूण 3 घरावर दशांश चिन्ह आहे. म्हणून छेदाचं दशांश चिन्ह मला काढून टाकायचं आहे. म्हणून मी काय करतोय, अंशाला 1000 ने गुणणार आहे. 3 घरावर दशांश चिन्ह आहे ना, म्हणून 3 शून्य आले पाहिजे एकावर, म्हणजे 1000 ने गुणायचंय मला. मी 1000 ने गुणलोय आणि मग दशांश चिन्ह निघून गेलंय. छेदाला 3ऱ्या घरावर होतं म्हणून मी अंशाला 1000 ने गुणलोय. आता बघा इतकं तर तुम्ही सोडवलं होतं. 5 × 30 आणि 5 × 3 = 15, 63 तुमचं येणारच आहे. पण जर 10 ने भाग दिला तर 1 शून्य निघून गेला, मग 63 आलं होतं तुमचं उत्तर. पहिलं यांचा 315 आणि 5चा भाग कराला, ह्या दोघांचा भाग कराला 63, आणि याला तुम्ही जर 100 केलं तर उत्तर झालं 6300. बघा आता यायला लागले उत्तर. अरे वा, छान. 6300 उत्तर येते. बघा सोपं आहे की नाही, सोडवावं लागत नाही. जर तुम्ही दशांश चिन्हांची मांडणी जर व्यवस्थित केली, अंशाला दशांश चिन्ह आहे तर छेदाला गुणायचं असतं, छेदाला दशांश चिन्ह आहे तर अंशाला गुणायचं असतं. या पद्धतीने गेलं, जे तुमचं इतक्या वेळ चुकलं तर तसं चुकणारच नाही. अगदी उत्तर सहजासहजी न चुकता बरोबर येणार आहे. तर एका मुलाचं पहिल्याच सांगितल्या उत्तर त्यांनी तोंडी मांडलं आणि सहज त्यांनी उत्तर दिलं 6300. ठीक आहे. गणित सोडताना कॅल्क्युलेटरचा वापर करू नका. चुकलं तरी काही होत नाही. चुकलं म्हणजे काही विशेष गोष्ट नसते. चुकीतून तर शिकायचं असतं. म्हणून चुकलं तरी काही विशेष होत नाही. कॅल्क्युलेटर जर जवळ असेल तर बाजूला करा, त्याचा वापर करू नका. जर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करायला लागले तर आपोआपच आपली गणित करण्याची जी स्पीड आहे तो डाऊन होत चालतो. म्हणून कॅल्क्युलेटर वापर करू नका. चला तर 6300 हे झालं भागाकार पद्धत. आता मी तुम्हाला सांगितलं दशांश चिन्ह कोणत्या बाजूला, जर भागाकार करताना दशांश चिन्ह कितव्या घरावर आहे मग त्यानुसार कसा भागाकार करायचा. आता हे दशांश चिन्ह सरकवायचं किंवा कमी करायचं. परत एकदा तीच कृती रिपीट करतो मी. आता दुसरं एक उदाहरण घेतोय. 37.85 ही संख्या आहे. 37.85 आणि छेद आहे 10. छेद 10 आला. इतक्या वेळा आपण जसं केलं तसं. आता भागाकार नाही करत आहे मी. छेद 10 आला आणि अंशाला दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आहे. छेद 10 आल्यावर काय करायचं असतं, दशांश चिन्ह एक घर आणखीन डावीकडे न्यायचं. ऑलरेडी 2 घरं आहेत. ऑलरेडी हे पहिलं घर आणि दुसरं घर. छेद जर 10 आला तर दशांश चिन्ह आणखीन पुढे जाईल, म्हणजे उत्तर होईल 3.785. ती संख्या मी परत मांडतो. 3.785 आणि छेद घेतोय मी आता 100. छेद घेतला 100.
तर मग आता काय होईल बघा, बघा बरं कोणाचं उत्तर येते आता. चला आलंय उत्तर, अरे वा छान छान, चला येतंय उत्तर येतंय, छान. बघा बरं त्यात आणखी काही दुरुस्ती होत असेल तर पहा. हा आता उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे. ठीक आहे, आता उत्तर आलंय. तर मी आता तेच उत्तर कसं आलंय ते एकदा परत रिपीट करतोय. छान फास्ट मध्ये सोडवत आहे सगळे, अति हुशार मुलं आहेत सर्व. मग 3.785. मग याच्यामध्ये आता जर छेद 100 असेल तर आपल्याला दशांश चिन्ह डावीकडे आणखीन 2 घरं जायचं आहे. मी एकदा मूळ संख्या लिहून घेतो, 3785. आणि आपल्याला डावीकडं ऑलरेडी 3 आणि 7 मध्ये दशांश चिन्ह आहे, छेद 100 आहे, तर 3च्या पुढं छेद 100 असेल तर 2 घर आणखीन डावीकडे जायचं आहे. तर 3च्या पुढे आपल्याला 3 म्हणजे 1 घर झालं, त्याच्या पुढे आणखी घरच शिल्लक नाही म्हणून मी 0 घेतला आणि त्याच्या पुढे मी दशांश चिन्ह घेतोय. बघा आता ही झालं उत्तर, 0 दशांश चिन्ह 0 3785. काही एक दोन तीन मुलांचं बरोबर आलंय उत्तर बघा, 0 दशांश चिन्ह 03785 या पद्धतीने. गडबड व्हायला लागली की नाही, अरे होती की नाही गडबड, तसं नका करू, व्यवस्थित बघा दशांश चिन्ह कुठं आहे आणि छेद किती आहे. जर छेद 10 असेल तर एकच घर सरकणार आहे. तुम्ही काय केलं, 10 म्हणून सोडवलं. आता मी 10 दिलाच नाही तर मी 100 दिला होता. 100 दिला म्हणजेच काय, 2दा 10 आहे ना, 100 म्हणजे काय 10 गुणिले 10 असणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला एका 10ला एक घर, एका 10ला जर एक घर गेलं तर 2 10ला किती घर होणार आहे, 2 घर सरकवायचंय. 100 केले होते ना मी, म्हणजे 10. एका 10ला किती आलंय, 3च्या पुढे आलंय, परत दुसरा 10 वापरायचा, आणखीन पुढे जाणार आहे, म्हणजेच एकूण 2 घरांच्या पुढे जाणार आहे. ठीक आहे, आता आपण हजार असताना काय होऊ शकतं ते बघूया. मी संख्या थोडी बदलतो आता, 378.5 भागिले 1000. आता सगळ्यांच बरोबर येईल, अजिबात चुकणार नाही. चला झालंय, पण बघा मी गणित सांगायच्या अगोदरच थोड्या काहींनी सोडवलंय, पण मी अंकात थोडासा बदल केलाय, त्यानुसार सोडवणं अपेक्षित आहे. बघा मी अंकानुसार सोडवलंय बघा, काहींचं आलंय तरी सुद्धा आलंय, अरे वा छान, व्हेरी गुड. प्रश्न सांगता सांगताच उत्तर तयार आहे, अरे वा छान छान मस्त, व्हेरी गुड. चला तर मग आता ऑलरेडी दशांश चिन्ह एका घरावर आहे आणि छेद 1000 आहे, म्हणून एक घराचा विचार नाही करायचा, जे एक घरावर आहे ते तर आहेच, पण आता त्याच्या पुढे छेद 1000 असल्यामुळे आपल्याला आणखीन 3 घरं पुढे जाणं आहे. 3785, एक घर तर पहिलं आहे त्याचा विचार करायचा नाही, ते सोडून आणखी 3 घरं जाणं आहे, म्हणजे 8 हे पहिलं घर होईल, 7 दुसरं होईल, 3 तिसरं घर होईल आणि त्याच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजेच उत्तर आलं 0.3785. व्हेरी गुड, अनेक मुलांचं उत्तर बरोबर आलं, छान समजलंय असं मला जाणवतंय. तर ठीक आहे, आता आपल्याला दशांश चिन्ह कमी करायचंय, हे झालं वाढवायचं. जसं मी तुम्हाला भागाकार करताना ही कृती सांगितली, दशांश चिन्ह कमी करण्यासाठी काय करायचं असतं, परत एकदा सेपरेटली रिपीट करतो. 41.9 आहे, मला हे दशांश चिन्ह काढून टाकायचंय. बघा रिप्लाय करा मला मेसेज मध्ये, दशांश चिन्ह काढून टाकायचं, मी कशी मांडणी करणार याची, मला दशांश चिन्ह नकोय आता, बोला. आलंय, हा बरोबर, ठीक आहे. एका विद्यार्थ्याचं आलंय, छान, प्रत्येक वेळेस त्याचं उत्तर फास्ट येत आहे, पण त्यात थोडासा मी चेंज सांगतोय बघा, व्हेरी गुड. तर 41.9 आहे, मला हे दशांश चिन्ह ठेवायचंच नाही. 41.9, मला हे दशांश चिन्ह ठेवायचं नाही. आता याला छेद काहीच नाही म्हणजे छेद 1 असणार आहे. ठीक आहे, छेद काहीच नाही म्हणजे छेद 1 असणार आहे. चला मी थोडा चेंज करतोय, समजून घ्या समजून घ्या. आपला असं दशांश चिन्ह निघून जात नाही, इतकं सहज निघून जात नाही, थोडासा बदल आहे. थोडासा बदल आहे, चला नीट पाहून घ्या. आता ही संख्या मी
अंश छेद रूपात मांडली. मग अंश छेद रूपात मांडल्यावर कसं झालं, 41.9 छेद 1 झाला. मग मला तर दशांश चिन्ह काढून टाकायचं. अंशाला दशांश चिन्ह आहे ते जर काढून टाकायचं असेल तर मला छेदाला 10 ने गुणणं आहे. मग मी काय करतोय आता, छेदाला 1 × 10 म्हणजे 10 × 10 झाला. जर छेदाला 10 ने गुणलं तर अंश दशांश चिन्ह निघून गेलाय. पण उत्तर किती आलं रे, 419/10. हे तुमचं उत्तर येणं गरजेचं होतं. तुम्ही काय केलं, तर अंशाला गुणून 41.9 लाच गुणलं. अंशाला नाही गुणायचं. जर अंशाला दशांश चिन्ह आहे ते जर काढायचं असेल, कमी करायचं असेल तर छेदाला गुणायचंय. बघा, थोडासा बदल करा. तुम्ही जे सोडवलं त्यात थोडासा बदल करा. दशांश चिन्ह अंशाला आहे तर छेदाला गुणायचंय. आलंय लक्षात? तर चला पुढे घेऊया. दुसरं उदाहरण देतो मी. हे असं उत्तर येणं गरजेचं होतं. हा, आता यायला लागले. छान, आता यायला लक्षात आलंय तुमच्या. पुढचं काय हरकत नाही. पुढचं उदाहरण घेऊयात आपण. चला मी एक भाकरच देतो. भाकराचं उत्तर सांगा मला. 3.9 यात सगळे येईल. तुम्हाला कमी करायचे, जास्त करायचे, सगळं क्लिअर होऊन जाईल. 3.9 भागिले 0.13. बरं ठीक आहे, पर्याय मांडतो मी. 3.9 भागिले 0.13. चला तर बघूया कोण काय करतंय आता. कसं काय उत्तर येतंय बघूया. चला, काही मुलांचे उत्तर आलेत. व्हेरी गुड. येतंय फास्ट मध्ये आलंय. छान. अरे वा, खूपच छान. अगदी स्पीड वाढलाय तुमचं आता. एक छोट्याशा गोष्टी चुका होतात त्या तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही चुकणारच नाही. चला, मी आता जी कृती केली होती, अंशाला दशांश चिन्ह पहिल्या घरावर आहे म्हणून मला छेदाला किती गुणावं लागेल, आणि छेदाला दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आहे म्हणून मला अंशाला किती गुणावं लागेल. मी एकदा काय करतो, अंशाला दशांश चिन्ह पहिल्या घरावर आहे. ठीक आहे, सगळ्यांचे उत्तर येत आहेत, अगदी फास्ट येत आहेत. खूपच छान. अंशाला दशांश चिन्ह पहिल्या घरावर आहे म्हणून मी छेदाला काय करतोय आता, 10 ने गुणलंय. छेदाला 10 ने गुणलंय. समजून घ्या आता. चला ठीक आहे, समजून घ्या. अंशाला दशांश चिन्ह पहिल्या घरावर आहे म्हणून मी छेदाला 10 ने गुणलंय. आता मी पुढचं करतोय. छेदाला दशांश चिन्ह कितव्या घरावर आहे, दुसऱ्या घरावर, म्हणून मी अंशाला दुसरं घर म्हणजे 10 100. 2 घर, एक घर म्हणजे 10, 2 घर म्हणजे 100, 3 घर असेल तर 1000. या पद्धतीने मग शिल्लक काय राहिला रे, 39/13. बघा, उत्तर आले तुमचे, खूप फास्ट आले त्यावेळेस उत्तर. मग 13 × 1 = 13, 13 × 3 = 39, 10 100. मग शिल्लक काय राहिला, 3 × 10. म्हणून तुमचे उत्तर आले फास्ट मध्ये अगदी 30. व्हेरी गुड. अगदी छान केलंय तुम्ही सर्वांनी. आता उत्तर आलंय 30. चला आपण पुढच्या भागाकडे वळूया. उदाहरणही सोडूया आपण. एकदा माहिती. आता हे झालं दशांश अपूर्णांकाचं. तर दशांश अपूर्णांकामध्ये जे आपण छेद 10 असताना कसं मांडायचं हे घेतलं होतं. आता याच्या पुढचा भाग घेऊया आपण. समजा 1/2 अशी संख्या आहे, तर ही मांडायची आहे मला. 1/2 ही संख्या आहे, तर असा भागाकार करायला तोंडी तुम्हाला करता येतोय. किती आलंय, किती आलंय? चला, ठीक आहे, आले काही उत्तर यायला लागलेत आता. चला, काही हरकत नाही. 1/2 दिलं होतं मी, त्याचं उत्तर आलंय, काहींचं आलंय. छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1/2. आता तुम्ही काय केलं, तुम्ही चमचा घेतला किंवा डायरेक्ट तोंडी मानलंय. भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेतलंय. बघा, ही पण पद्धत सांगून देतो मी तुम्हाला. भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेतलं. मग दशांश चिन्ह घेतल्यावर आपण 1 0 घेऊ शकतो म्हणून हा 10 झाला. 2×5 = 10 आणि वजाबाकी आली, 0 झाली. पण मला हे अपूर्णांकाचे, दशांश अपूर्णांकाच्या पद्धतीने सोडवायचंय मला. याचं उत्तर आलंय 0.5. पण मी काय करतो आता, मला हेच उत्तर दशांश अपूर्णांक पद्धतीने सोडवायचंय. मग मी काय करणार याला आता, मी जो छेद 2 आहे ना, त्या छेदाला मी आता 5 ने गुणणार म्हणजे 5 × 10 होणार.
मग छेदाला जर 5 ने गुणलं तर मला अंशाला सुद्धा 5 ने गुणणं आहे. म्हणजे संख्या झाली 5 एक 5, अंशाचा गुणाकार आला 5, छेदाचा गुणाकार आला 10 आणि छेद हा 10 असल्यामुळे दशांश चिन्ह पहिल्या घरावर घ्यायचं, म्हणून उत्तर आलं 0.5. बघा, प्रत्येक वेळेस भागाकारच करायला पाहिजे असं नाही, तर आपल्याला जर ती संख्या 10च्या पटीत मांडता येत असेल, 10, 100, 1000, तर आपण या पद्धतीने सुद्धाही उत्तर त्याचं सोडू शकतो. अगदी सहज पद्धतीने कमी वेळात सोडू शकतो. छान, बऱ्याच मुलांचं उत्तर आलं होतं. तर पुढचा भाग घेऊया आपण. यातलाच पुढचा. समजा संख्या आहे 2.1/4. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण परत ते बघूया पूर्णांक संख्या. ठीक आहे, तरी पण त्याच्यापूर्वी हे पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतो आपण याला. 2.1/4 अशी संख्या आहे. मग याच्या 1/4, मग 1/4 ला आपल्याला 10च्या पटीत मांडता येईल का? 1/4 ला आपल्याला 10च्या पटीत मांडता येईल का? छेद हा 10, 100 होऊ शकतो का? तर होऊ शकतो. 4 ला जर आपण 25 ने गुणलं, 4 ला 25 ने गुणलं की छेद 100 होत आहे. म्हणजेच किती आलं? 25 एक 25, 25 चौक 100. बरं, आता 25 छेद 100 आलंय. 25 अंश छेद 100. छेद 100 असल्यामुळे दशांश चिन्ह आपल्याला दुसऱ्या घरावर घेणं आहे. मग दशांश चिन्ह जर दुसऱ्या घरावर घेतलं तर किती झालं? 0.25. 0.25 या पद्धतीने 0.25 हे उत्तर झालं आपलं. चला दुरुस्त करून घ्या. 0.25. पण आता याच्यामध्ये काय, 2 हा पूर्णांक आहे. मग 2 हा पूर्णांक असल्यामुळे उत्तर काय आलं? 2.25. 2 तर तसंच असणार आहे, 2त काही बदल होणार नाही. फक्त भागाकार कोणाचा केला? जो अपूर्णांक आहे ना, त्या अपूर्णांकाचा आपण भागाकार केला. अपूर्णांकाचा भागाकार आला 0.25 आणि 2 पूर्णांक होता तो तसाच मिळवला त्याच्यात, म्हणून उत्तर झालं 2.25. सॉरी, 2 हा, किंवा त्याचं वाचन असं 2.2.5 असंही केलं जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस आपण पूर्ण 225 घेऊन त्याच्यानुसार भागाकार करत असतो. तर 1/4चा भागाकार बरोबर आला. काही मुलांचं राहिलंय, कदाचित लक्ष देत नाही. तर 1/4चा भागाकार येतोय बरोबर. किती? तर 0.25 येतो. पण आपलं उत्तर प्रश्न काय होता? 2.1/4. म्हणून 1/4चा भागाकार तुमचा 0.25 आला. हे एकदम बरोबर आहे. पण आपल्याला त्याच्यात हा 2 पण मिळवायचा आहे ना, म्हणून उत्तर येत आहे 2.25. ठीक आहे, पुढे घेऊया आता. आता पुढचं व्यवहारी अपूर्णांक. त्यातलाच एक आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक घेतला. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? अंश आणि छेद या रूपातील ही जी संख्या आहे याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. मग याचे काही प्रकार पडतात. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक तर मी सांगितलंय तुम्हाला. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक हे यातले काही प्रकार आहेत. बघूया मग आता. 3/5 हा कोणता आहे रे? अंशाधिक आहे का छेदाधिक आहे? करा बरं, रिप्लाय करा. 3/5 हा अंशाधिक आहे का छेदाधिक? बघूया तुम्हाला समजतंय का नाही. चौथीला झालाय ना हा भाग. अंशाधिक आहे का छेदाधिक? 3/5 येतोय रिप्लाय? अंशाधिक. व्हेरी गुड. चला, अंशाधिक उत्तर आलंय पहिलं. तर हा अंशाधिक अपूर्णांक आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर आणखी कोणाचं? आणखी नाही कोणाचं काही रिप्लाय? छेदाधिक. चला पुढचं आलं. छान, चला छेदाधिक असू द्या. तुमचं काय उत्तर असेल ते टाका, काही फरक पडत नाही. चुकल बरोबर काही होत नाही. ज्याला जे वाटतं ते टाका. समजून घेणार आहोत आपण अंशाधिक म्हणजे काय आणि छेदाधिक म्हणजे काय. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, काहींचं म्हणणं आहे अंशाधिक तर काहींचं छेदाधिक. ठीक आहे, बरोबर आहे. चला मांडतोय मी आता. अंशाधिक म्हणजे काय रे? बरं, आपण 3 आणि 5 ची तुलना करू. या दोघांमध्ये मोठा कोणता आहे?
छेद हा मोठा आहे. मग ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदाधिक. ज्याचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. आणि ज्याचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. मग या उदाहरणात बघितलं तर अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून याला काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून काय म्हणणार? छेदाधिक अपूर्णांक असं म्हणायचंय. चला पुढचं उदाहरण बघूया आपण. हा झाला छेदाधिक अपूर्णांक. मग 7/5. आता कोणाचंच उत्तर चुकणार नाही मला माहिती आहे. आता कोणाचं उत्तर चुकणार नाही. कोण घेतंय आता पटकन फास्ट मध्ये? आता हा अपूर्णांक कोणता आहे? आता कोणाचं चुकणार नाही फास्ट मध्ये. व्हेरी गुड. चला उत्तर यायला सुरुवात झाली. काय बरोबर तुम्हाला जे वाटेल ते घ्या, काही फरक पडत नाही. अरे वा, छान छान. चला ठीक आहे, छान छान छान. चला व्हेरी गुड. तर बघा या अपूर्णांकात आता एका विद्यार्थ्याचं फक्त एकाच विद्यार्थ्याचं चुकलंय, बाकी जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलंय. त्यांनी घाई केली असेल कदाचित असं मला वाटतं. नीट निरीक्षण करा. कोणती संख्या मोठी आहे? अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? कोण मोठा आहे रे आता? अंश का छेद? अरे कोण मोठा आहे आता? अंश मोठा आला ना. मग किती आहे अंश? अंश मोठा आला, 7 आलाय अंश. आणि छेद किती आलाय? 5 आलाय. तो लहान आहे. मग ज्याचा अंश मोठा तो काय असणार आहे? अंशाधिक अपूर्णांक असणार आहे. याचा अंश मोठा त्याला म्हणायचंय अंशाधिक अपूर्णांक. म्हणून हा झाला अंशाधिक अपूर्णांक. बरं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मी तुम्हाला सांगितलं, एकदा परत एकदा रिपीट करतोय. ठीक आहे, छान. जवळपास सगळ्यांचंच बरोबर होतं. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक 3.4/7 याला काय म्हणायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग याची मांडणी करताना काय करायचे असते? जो छेद आहे तो छेद जसाचा तसा घेणार आहोत आपण. त्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे 3 × 7 झाला. आणि त्याच्यात हा अंश मिळवायचा असतो +4. म्हणजे 3×7 = 21, 21 आणि 4 = 25, 25/7. उत्तर झालंय 25/7. व्हेरी गुड. आलंय पण उत्तर बघा, छान. 25/7 या पद्धतीने आपण मांडू शकतो. मग असा जो अपूर्णांक आहे त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पण समजा अशी एक संख्या आहे 27/4. मला ही मांडायची आहे आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपात. मी थोडक्यात ही व्यावहारिक अपूर्णांक आहे 27/4. मला हा मांडायचा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. चला तर बघूया, समजून घेऊ एकदा आपण. 27/4. मग कोणाला वाटलंय चमचा घेऊन भाकर करायचा आहे? चला काय हरकत नाही, चमचा घेऊन करूया. कारण बाकी उरणार आहे म्हणजे चमच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. मग 4 × 7 = 24. 4 × 7 = 24 झाले. बाकी उरले 3. आता ही संख्या कशी मांडायची? जर छेद आहे तोच मांडायचा. ज्याने भागला आहे, जो भाजक आहे तो छेदालाच आला पाहिजे. जो भागाकार आला, भागाकार म्हणजे पूर्ण संख्या असते. कधी पण भागाकार म्हणजे पूर्ण संख्या. जो काही भागाकार येतो, हा काहींचा आलाय उत्तर, छान, व्हेरी गुड. भागाकार म्हणजे पूर्ण संख्या असते. म्हणून मी पूर्ण संख्या, पूर्णांक हा अंश आणि छेदाच्या मध्ये डावीकडे मांडला जातो म्हणून 6 पूर्णांक. आणि जो काही बाकी उरली त्याला अंशाला मांडलं जातं म्हणून उत्तर झालंय 6.3/4. 6.3/4 या पद्धतीने. तर चला आता आपण जवळपास एक शेवटचा फक्त पॉईंट सांगतोय, मग आपण उदाहरणांचा सराव करूया. जर माईकचा सपोर्ट भेटला तर आपण माईकही चालू करूया. माईकचा सपोर्ट भेटला पाहिजे फक्त आपल्याला. तुम्ही सांगितलं त्यानुसार सरांना रिक्वेस्ट करून बघतो.
अंश अधिक झाला, छेद अधिक झाला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक झालाय. लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता लहान मोठेपणा ठरवण्याच्या अनेक पद्धती आहेत. दोन अपूर्णांक आहेत, त्यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा. तर मग त्यावेळेस काय करणार आहे? हो, मी अजून एकदा माहिती सांगतोय. मी त्यानंतर मी सरांशी बोलून माईक विषयी बोलतो. मी एकदा मी माहिती सांगतोय, एकदा हे तर कम्प्लीट होऊ द्या. समजा दोन अपूर्णांक आहेत. आता छेद समान आहेत नाहीत असं काहीच नाही. मला ह्या दोघांमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 9/5 आणि 3/7. 9/5 आणि 3/7 यांच्यामध्ये पहिला अपूर्णांक लहान आहे का दुसरा अपूर्णांक लहान आहे? लहान कोणता आहे एवढंच मला सांगायचं. फक्त 1 आणि 2 याच्यामध्ये रिप्लाय करा. लहान कोणता आहे? मग मी माझी पद्धत सांगतो, तुम्हाला शॉर्टकट सांगतो. या दोघांमध्ये मला लहान मोठेपणा ठरवायचा. चला, पहिला लहान आहे. बरेच जणांचं म्हणणं आहे की पहिला लहान आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मी लहान विचारलाय. ठीक आहे, मग आता कसं ओळखायचंय? 9/5 लहान आहे का 3/7? मग एक तर त्यांच्या दोघांचा छेद समान करावा लागेल. मग छेद समान करायला बराच वेळ लागेल. अरे वा, मग एवढा वेळ घालवायचा आहे का? नाही, एवढा तर वेळ नाही आपल्याजवळ. मग काय करायचं? 9 आणि 7चा गुणाकार करायचा. 9 7 आणि तो 9/5च्या खाली मांडायचा. 9 7 63. त्यानंतर जो पहिला गुणाकार केला मी 9 आणि 7चा, तो मी 9/5च्या खाली मांडला. त्यानंतर मी दुसरा गुणाकार करतोय 5 आणि 3चा, तो आला 15. तो मी 3/7च्या खाली मांडला. आणि सहज कळलं मला 63 हा मोठा आहे. आणि मी विचारला होता लहान अंक कोणता, तर तो कोणता आहे? 15 आला. 15 म्हणजेच कोणता आला? तर 3/7 आला. केले, काहींनी दुरुस्त केलंय 3/7 त्यांचं. त्यांची गडबड झाली असेल, काय हरकत नाही. अतिशय सोपी पद्धत सांगितली तुम्हाला. तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. त्यावेळेस अंश समान नाही, छेद समान नाही, काहीच नाही. जेव्हा अंश छेद समान काहीच नसेल, हा ठीक आहे. आता एकाने काय सांगितलं, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. पण समजा अशा संख्या आहेत 11/13, त्यानंतर 13/19. आता या दोघांमध्ये सांगायचं झालं 11/13 आणि 13/19. मग ज्याचा छेद लहान तो मोठा होईल का? असं करायचं का? आता कसं होईल बघा, सांगा कोणता लहान कोणता मोठा? प्रत्येक वेळेस असं जमणार नाही. तर त्यासाठी कधी जर सर्व ज्यांचा अंश सर्वांचा समान असेल, छेद समान असेल, त्यावेळेस किंवा अंश क्रमाने आहे किंवा छेद क्रमाने आहे, म्हणजे थोडक्यात छेद समान आहे, अशा वेळेस आपल्याला उत्तर शोधणं सोपं जाईल. इतर वेळेस नाही शक्य होणार. तर आता याच्यामध्ये कळतंय लगेच बघा. काहींचे उत्तर आलेत. काय आलेत बोला पटकन. चला, 11/13 आणि 13/19 यांच्यामध्ये लहान कोणता मोठा कोणता? मग तुम्ही काय करणार आहे? गुणाकार करून बघणार आहे. 19 1 19, आजचा आला 1, 19 1 19 आणि आजचा 1 20, 209 झाले. मग ज्याचा छेद लहान तो मोठा ठरला का? बघा परत, 11/13 हा मोठा ठरला. आता इथं पुन्हा एकदा. आणि 13 गुणिले 13 हा काय होईल? 169. 13चा वर्ग केला किंवा 13 गुणिले 13 केला, 169. मग लहान कोणता झाला? 169 हा लहान झाला. पुढचं उदाहरण घेऊया आपण. आता अंश समान असताना किंवा छेद समान असताना ओळखणं तर खूप सोपं आहे, तुम्हाला माहितच आहे. बरं, छेद समान असताना घेऊया आपण. समजा 3/5, 2/5, 8/5, 11/5. सांगा यांच्यामध्ये सर्वात मोठा कोणता? लगेच कळेल. जेव्हा छेद समान असतो त्यावेळेस ज्याचा अंश अंश कसा असतो? मोठा असतो. जेव्हा छेद समान असतो त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा. जेव्हा छेद समान असेल, इथं सगळ्यांचे छेद समान झालेत, अशा वेळेस
ज्याचा अंश मोठा तो मोठा. म्हणून 11/5 ही सगळ्यात मोठी संख्या ठरल आणि 2/5 ही सर्वात लहान संख्या ठरेल इथे. हे झालं छेद समान असताना. आता पुढचं घेऊया आपण. अंश समान असताना काय होईल? आता बरोबर याच्या विरुद्ध नियम वापरायचा आपल्याला. अंश समान असताना मी सगळ्यांचे अंश समान करतो. सगळ्यांचे 3/7, 3/11, 3/9, 3/5, 3/2. बरोबर पहिला छेद समान असताना आपण काय केलं? ज्याचा अंश मोठा त्याला मोठा म्हणलो होतो. यामध्ये बरोबर त्याच्या उलट क्रिया करायची. तर काय होईल मग? सर्वात मोठा सांगताय का लहान? लहान सांगताय का मोठा ते एकदा सांगा. चला ठीक आहे, सर्वांनी एकदा लहान सांगा मला. लहान अपूर्णांक कोणता? बरोबर उलट क्रिया होईल आता. अंश समान असताना अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो काय असणार आहे? मोठा असणार आहे. मग कोणाचा छेद लहान आहे? चला काहींनी रिप्लाय केला की छेद लहान असल्यावर. बरोबर, अगदी बरोबर आहे. मग कोणाचा छेद लहान आहे? तर 3/2 चा छेद लहान आहे. कधी? अंश समान असताना. ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक आणि ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक असणार आहे. अगदी बरोबर. चला मग याचा छेद लहान तो झाला मोठा अपूर्णांक. कधी? अंश समान असताना. आणि त्याच्यापूर्वी पहिला नियम तर मी सांगितला. अंश आणि छेद यांच्यामध्ये जर बदल असेल तर अशा वेळेस काय करायचं? त्यानंतर आणखीन एक नियम आहे. जर अंश आणि छेद जर क्रमाने असेल म्हणजेच काय? 1/2, 2/3, 3/4, 4/5, 5/6, 6/7. चला बरं, कोण सांगते मला आता? नियम सांगा मला आता. नियम सांगायचा आहे. बघूया कोण नियम सांगतोय. जसं तुम्ही याच्या अगोदर मला नियम सांगितलाय, याचा पण नियम सांगा मला. येतोय कोणाला? जेव्हा संख्या क्रमाने असते त्यावेळेस. म्हणजे अंश आणि छेद क्रमाने असतो अशा वेळेस काय? जसं मी मांडलं 1/2, 2/3, 3/4, 4/5, 5/6, 6/7. बरं ठीक आहे, काहींचं म्हणणं आहे पॉईंट मध्ये मांडून येऊ शकतं. पण मला काय म्हणायचं की डायरेक्ट नियम त्याचा. बरं एकदा मी पॉईंट मध्ये मांडतो मग तुम्हाला नियम कळून जाईल. काय होतंय नेमकं? जर अंश आणि छेद जर क्रमाने असेल, जसं 1 आणि 2 आला, 2-3 आला, 3-4 आला, 4-5 आला, 5-6 आला, 6-7 आला, अशा वेळेस काय? बरं पहिला 1/2 म्हणजे किती? 0.5. बर पुढचा 2/3 म्हणजे किती? 0.66 किंवा 6 म्हणतोय मी. ठीक आहे, 6 म्हणतो याला, 0.6. 3/4 म्हणजे किती? 0.75 आला. याला 50 करतो, याला 60 करतो, 0.75 झालं. 4/5 म्हणजे किती? 0.80 आला. 5/6 म्हणजे किती झाला? 6 6 27 27 28 48. ठीक आहे, 6 6 8 48, 6 3 18, 0.83 समथिंग आलाय. चला ठीक आहे. आणि शेवटचा 6/7. चला एवढ्यांच्याच मध्ये बघूया आपण. पॉइंट मध्ये केल्यावर तुम्हाला कळून गेलं. पण मला याच्या आधारावर तुम्ही नियम सांगा आता. जसं याच्या अगोदर नियम सांगितलं होतं मला, असा नियम मला आता परत पाहिजे. काय होतंय? जेव्हा संख्या क्रमाने असतात त्यावेळेस जसं जसं अंश छेद मोठे मोठे होत जातात तशी संख्या मोठी होत चाललेली आहे. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे? 6/7. नाही, जेव्हा संख्या सलग असतात. मी संख्या एवढं अवघडात पडायचं नाही आपल्याला. 2-2 घेऊन जोड्या करून गुणाकार करणं एवढं सोपं नाहीये. प्रत्येक वेळेस एवढ्यांचं करत नाही बसणार आपण. जर 2 संख्या असेल तर त्यांच्या तुलना करण्यासाठी आपण डायरेक्टली तिरका गुणाकार मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर, तो करून सोडवता येतं. पण ज्यावेळेस संख्या अशा क्रमाने आहेत, म्हणजे मी सांगितलंय ना, 1 नंतर 2 आलाय, अंश छेद क्रमाने आलाय, 2-3 आलाय, 3-4 आला, अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं? तर
जसा जशी संख्या अंश आणि छेद मोठा मोठा होत जाईल तशी संख्या मोठी होत चालते. जसा जसा अंश आणि छेद मोठा होत चालेल तशी संख्या मोठी मोठी होत जाणार आहे. म्हणून तो 0.83 पर्यंत पोहोचला. चला आता ठीक आहे, पुढचं घेऊया आता. उदाहरणांचा सराव घेऊ आपण. काही उदाहरणांचा सराव. वेळ कमी आहे आपल्याला. पहिलं उदाहरण तुमच्यासाठी. सर माईक ऑन करते. सर माईक ऑन. कदाचित काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे सरांपर्यंत आवाज नाही पोहोचत आहे. चला ठीक आहे, उदाहरण देतो, तुम्ही इथं मला पाठवू शकता. इथं पाठवू शकता तुम्ही मला. पहिलंच उदाहरण 0.45 गुणिले 0.32 गुणिले 0.016 भागिले 0.09 गुणिले 0.08 गुणिले 0.4. सर माईक ऑन होऊ शकतो सर. हॅलो सर, माईक ऑन होऊ शकतो. ठीक आहे, प्रॉब्लेम येतो थोडासा, सरांपर्यंत आवाज जात नाही. चला उत्तर सोडवा आणि मला रिप्लाय करा. मी तुम्हाला सांगितलंय दशांश चिन्ह कुठं आहे, कितव्या घरावर आहे, म्हणून छेदाला कितीने गुणायचंय समजून घ्या आणि त्यानुसार मांडा. फास्ट तोंडी उत्तर काढू शकता तुम्ही. आज आपण याची पायाभूत माहिती घेतली. जशी लास्ट तासाला आपण लसावी मासावीची घेतली होती. जवळपास फक्त एक दोन उदाहरणं मला घ्यायची बाकी होते. एक दोन उदाहरणं बाकी होते फक्त, जे कठीण मानले जातात असे एक दोन उदाहरणं होते फक्त बाकी. चला हे सोडवा, मला रिप्लाय करा, तोपर्यंत उदाहरण सांगतो. रिनाकडे काही फुले आहेत, तिने प्रत्येकी 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुले उरतात. प्रत्येकी 16 प्रमाणे माळा केल्या तर 15 फुले उरतात. 18 प्रमाणे माळा केल्या तर 17 फुले उरतात. प्रत्येक वेळेस काय होतंय, जेवढ्या माळा केल्या ना ते एक एक फुल तिला कमी पडतंय. एक एक फुल तिला माळा बनवायला कमी पडतंय. मग यासाठी काय करायचं, लसावी काढायचंय. तिघांचा आपण लसावी काढायचा आणि त्यातून एक वजा करायचा आहे. वेळेची कमतरता असल्यामुळे मी डायरेक्ट सांगून दिलंय. माळा बनवायला तिला जे फुलं कमी पडतात. झालंय कोणाचं? ठीक आहे, रिप्लाय नाही आलाय का? आलाय, ठीक आहे, एक आलाय, पहिलाच आलाय. कोणाचा आलाय? ठीक आहे ठीक आहे, चला बघूया, आपण सोडूया. काय उत्तर येतं शोधू. आणखीन एक उत्तर आलंय, छान, ठीक आहे, बघू. मांडणी केली की कळून जाईल आपल्याला. कोणाचं 0.8 आलाय, कोणा 0.080 आलाय, किंवा काहींचं आणखीन जास्त पॉईंट मध्ये जातंय. दशांश चिन्ह आपल्याला शोधायचे. अंशाला दशांश चिन्ह कितव्या घरावर आहे, छेदाला कितव्या घरावर आहे. आता मी आणखीन एक शॉर्टकट देणार आहे तुम्हाला. आणखीन एक शॉर्टकट, या 0.45 आणि 0.09 मध्ये निरीक्षण करा. 0.45 आणि 0.09 मध्ये निरीक्षण करा. दशांश चिन्ह 0.045 मध्ये दुसऱ्या घरावर आहे. थोडा रिप्लाय थांबवा, एकदा माझं समजून घ्या. रिप्लाय स्टॉप करा, एकदा समजून घ्या. आणखी शॉर्टकट देतोय मी तुम्हाला.
मी तुम्हाला सांगितलं तर अंशाला दशांश चिन्ह जेवढ्या घरावर आहे छेदाला तेवढ्या पटीने गुणायचं 10च्या. छेदाला जेवढ्या घरा असेल तेवढ्या अंशाला. पण त्याच्यापूर्वी आणखीन एक नियम, आणखीन शॉर्टकट करतोय तुम्हाला. 0.45 याच्यामध्ये दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आहे म्हणून, आणि छेदाला 0.09 आहे इथं दुसऱ्या घरावर आहे, म्हणजे अंशाला 100 ने गुणावं लागेल, छेदाला 100 ने गुणावं लागेल. थोडक्यात किती शिल्लक राहिले इथं? 45/9 शिल्लक राहिले. दोघांचा 100 होता. अंशाला 0.45 म्हणजे दुसऱ्या घरावर होतं म्हणून छेदाला 100 ने गुणायचं होतं. छेदाला 0.09 होतं म्हणजे दुसऱ्या घरावर दशांश चिन्ह होतं. अंशाला 100 ने गुणायचं होतं. दोन्ही अंश छेदाचा भागाकार झाला, शेवटी शिल्लक राहिला 45/9. पुढचं मांडतो मी. 0.32 आणि 0.08 त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आहे. दोघांचा भागाकार झाला, शिल्लक राहिला 32/8 गुणिले. शेवटी बघा, आता शेवटी काही तसं नाहीये, शेवटी थोडासा चेंज आहे. मग शेवटी मी पूर्ण फोड करून मांडतो आता. अंशाला दशांश चिन्ह तिसऱ्या घरावर आहे म्हणून छेदाला 1000 ने गुण नाही, आणि छेदाला दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आहे म्हणून अंशाला 10 ने गुण नाही. बरं, याच्यात आणखीन काय करता येईल? बरं ठीक आहे, चुकण्यापेक्षा मी डायरेक्ट सांगून देतो. अंशाचं दशांश चिन्ह काढायचंय मला. अंशाला दशांश चिन्ह तिसऱ्या घरावर आहे म्हणून मी छेदाला काय करणार आहे? 1000 ने गुणणार आहे. बरं, छेदाला दशांश चिन्ह एका घरावर आहे म्हणून मी काय करतोय? मी अंशाला 10 ने गुणतोय. चला, 10 × 1 = 10, 10 × 1 = 10, 1 0 तर कट झाला. आता फक्त भागाकार करणं बाकी आहे. किती सोपं आहे बघा. 9 × 5 = 45, 8 चोक 32, 4 × 1 = 4, 4 चोक 16, आणि मग या तिघांचा गुणाकार 5 चोक 20, 20 चोक 80, 80/100. चला, उत्तर आलंय 80/100. किती आलंय बघा उत्तर? कोणाकोणाचं आलंय? चला खात्री करा, कोणाकोणाचं उत्तर आलंय बघा. 80/100 आलंय का? म्हणजेच किती? छेद 100 आहे म्हणजे दशांश चिन्ह आपल्याला 2 घरावर घेणं आहे. 0.80 म्हणजेच उत्तर आलं 0.8. चला बरं, कोणाचं आलंय 0.8? कोणाचं आलंय 0.8? ठीक आहे, पुढचं देतो. चला पुढचं सोडवा, काय हरकत नाही. पुढचं घेऊया आपण. असंच देतोय मी, असंच सेम. काय केलं समजलं? अंशाला आणि छेदाला सारख्याच घरावर दशांश चिन्ह आहे, तर अशा वेळेस गुणाकार क्रिया आहे. सगळ्यांमध्ये महत्वाचं म्हणजे गुणाकार क्रिया असेल तर बेरीज असल्यावर असं काही करू शकत नाही आपण. हे गुणाकार आहे सगळे, किंवा फक्त एकच अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये अंश आणि छेदच आहे, अशा वेळेस करू शकता. मग त्यानुसार उत्तर आलं 0.8. बघा, चुकू नका, गडबड करू नका. 9 × 5 = 45, 8 चोक 32, 4 चोक 16. पुढचं उदाहरण घेतोय मी तुम्हाला सोडवायला पुन्हा एकदा. बघूया बरं आता येते का? आपल्याला वेळेची थोडी कमतरता आहे. बघा, एकदम सोपं उदाहरण, फास्ट मध्ये होऊन जाईल. 0.036, 0.036 छेद 0.6 गुणिले 2.35 35 छेद 0.05. बघा, मिळतं जुळतंय का? आणि गुणिले 1/6. चला करा सुरुवात. या पटकन, आलंय उत्तर. कोणाचं झालंय? सांगितलेले शॉर्टकट वापरा. बरोबर अंश आणि छेदांचा भागाकार करा, उत्तर क्लिअर. वेळच लागणार नाही उत्तर काढायला, काही शिल्लक राहत नाही.
आलंय आलंय, चला फास्ट फास्ट, वेळ संपत चाललाय आपला. चला एक उत्तर आलंय, छान. बघूया, आपण सोडवणार तर आहोतच. छान प्रयत्न. बघूया आणखी कोणाचं येतंय. चला बदलायला लागलेत उत्तर, कसं काय बदलायला लागलेत? बदलले नाही पाहिजे. चला मी मांडतोय उदाहरण, आपण बाकीचे उदाहरण आहे ते पुढील तासाला घेऊच, एवढे मी आता फास्ट मध्ये सोडून देतोय तुम्हाला. बरं, 0.036 दशांश चिन्ह तिसऱ्या घरावर आहे, म्हणून मला दशांश चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर छेदाला मला 1000 ने गुणणं आहे, म्हणून छेदाला 1000 ने गुणतोय मी. त्यानंतर छेदाला पहिल्या घरावर आहे, ते काढून टाकायचं असेल तर मला अंशाला 10 ने गुणावं लागेल. गुणिले आता पुढं 2.35 आणि 0.0.05 यांच्यामध्ये दशांश चिन्ह दुसऱ्या घरावर आहे. दोघांचे 2-2 घर आहेत, म्हणून दशांश चिन्ह डायरेक्ट गायब होऊन जातील, काढून टाकायचे मागच्या गणितात सांगितलं तसं. आणि शिल्लक राहिला फक्त 5 आणि गुणिले 1/6. मग यांचा भागाकार 6 6 6 6 36 झाले. 6 1 6 6 1 6 झाले. 5 1 5 5 दुने 10 झाले. मग शिल्लक कोण राहिलं रे? 235/1000 हे शिल्लक राहिलेले आहेत. 235/1000 आणि म्हणून त्यानुसार जर मांडणी केली, 1000 छेद आहे म्हणून 0.235. उत्तर आलं 0.235. बघा बरं किती सोपं होतं. एक मिनिट हा, माझा भाग राहायला लागेल, खात्री करतो काही राहिलंय का. हा 2 बाकी ना, एक ठीक आहे एक मिनिट हा. 2 ने गुणायचं राहिलेलं आहे. 5 दुने 10 झाले तर 235. एक मिनिट हा, थोडासा चेंज झालाय उदाहरणामध्ये. 235 दुन 470. ठीक आहे, गुणाकार राहिला होता या 2 आणि 235 म्हणजे 470 छेद 1000. या दोघांचा गुणाकार बाकी होता. 470 भागिले 1000 म्हणून उत्तर आलं 0.470 म्हणजे 0.47. शेवट फायनल उत्तर या पद्धतीने. तुम्ही तेच उत्तर आहेत, शेवटचं उत्तर आलं. बघा बरं काय चुकायला लागलंय. ठीक आहे, आजच्या दिवसाला आपण इथं स्टॉप करूया. सर आज इथं स्टॉप करूया आणि पुढच्या तासिकेला आपण परत याच्यावरचे उदाहरणं सोडून घेऊया. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. माईकचा प्रॉब्लेम होता त्यामुळे शक्य नव्हतं. ठीक आहे, आलंय काहींचं उत्तर आलंय शेवटी आलं. ठीक आहे, छान, चांगली गोष्ट आहे. 2-3 उत्तर आलेत. काहींचं दशांश गडबड झाली. चला काय हरकत नाही, काळजीपूर्वक करा, थोडस उत्तर येऊन जाईल. एवढं काही अवघड नाही, चुकण्यासारखं नाहीये. काळजीपूर्वक केलं की उत्तर भेटून जातंय. ठीक आहे सर. सर आज स्टॉप करतोय. सर आवाज येतोय? हॅलो सर. हॅलो. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी लेफ्ट होऊन घ्या, आपण पुढच्या तासिकेला घेऊया आता. हॅलो सर, आवाज येतोय माझा? सर क्लोज करा. चला लेफ्ट व्हा सर्वांनी. नाही आता बराच उशीर झालाय, आपण
पुढच्या तासिकेला घेऊया. पुढच्या तासिकेला उदाहरणं घेऊया. आज आपण थांबून घेऊया. चला मी आणखीन तुम्हाला ट्रिक देईल पुढच्या तासिकेला. भरपूर आयडिया आहेत. पुढच्या तासिकेला सांगेल.